चला. अरे वा वा वा, अलभ्य लाभ. अत्यानंद झालेला आहे. नेहा कामतजी घरी गेलेले आहेत, सगळे गेलेले आहेत, तरी सुद्धा माझा मित्र इथे माझ्या समोर आहे. याचा अर्थ आज तरी घरी माझ्यासोबत माझा मित्र येईल अशी आशा करायला काही हरकत नाही. चला सर. काय वागणं आहे काय? नाही नाही, काही चुकीचं नाही वागलोय मी फक्त म्हणालो अलभ्य लाभ. चांगला शब्द आहे. तुला नाही रे, त्या नेहाला बोलतो. ओ हो, सॉरी, जरा माझा गैरसमज झाला. मी विसरलोच होतो की तू माझ्याविषयी कधीतरी काहीतरी बोलू शकशील. तू कायम त्या नेहा कामत विषयीच बोलत असतोस ना. बरोबर आहे. काय केलं त्यांनी? अरे आज सकाळी चुकून पाणी सांडलं माझ्या हातून, तर केवढं बोलली ती मला, चिडली माझ्यावर. चिडली? म्हणजे असं पाणी सांडू शकतं यार? तिच्या पर्सवर थोडं सांडलं, थोडी एक 50 रुपयाची नोट ओली झाली, तर केवढं बोलली ती मला. म्हणजे माणूस रागाच्या भरात बोलतो, पण नंतर येऊन सॉरी पण बोलून जातो. सॉरी नाही, काय नाही, म्हणजे बघितलं नाही, मला विचारलं नाही. आज मी जेवलो नाही माहिती, काय पडली नाही तिला यार. ती निघून गेली त्या परांजपे बरोबर. वास कसला आहे? कसला वास येतो? काहीतरी जळतंय रे. झाली सुरुवात. बरं ऐक, मी तुला एकच प्रश्न विचारतो. तुला राग नेमका कसला आलाय? ती तुझ्यावरती रागवली याचा, का ती परांजपे बरोबर गेली याचा? परांजपे बरोबर गेली याच्यासाठी कशाला चिडीन मी तिच्यावर? ती रागवली माझ्यावर, बोलली मला काय एवढं, म्हणून चिडलोय मी. हे खरंय की ती बोलली म्हणूनच तू रागवलायस? खरं सांग. समीर, तुला जन्मखून नाहीये ना? नाही म्हणजे दिसेल अशा ठिकाणी नाही. मग देऊ एक छोटीशी, आयुष्यभर काळं निळं राहील अशी इथे. परांजपे ए ड्रायव्हर. दोन तास उभं केलं मला इथे फोनची वाट बघत. 2 तास उभं ठेवलं मला इथे. ठेवा फोन. अरे नेहाजी. सॉरी मिस्टर परांजपे, माझ्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं. नेहाजी, मी तुम्हाला एक गोष्ट आत्ताच स्पष्ट करतो. आपली आधी ओळख झाली, मग अजून जास्त ओळख झाली. आपण आता एकत्र काम करणार आहोत. आपल्याला बराच वेळ एकत्र एकमेकांसोबत काढायचा आहे. तेव्हा सॉरी, थँक्यू वगैरे सगळं बाजूला ठेवून मला आपल्या माणसासारखं ट्रीट केलं तर बरं. आणि पुढच्या गोष्टी त्याप्रमाणे सुरळीत होते. बाकी काय निघे. हे काय, तुमची चप्पल तुटली आहे? हो. आपण नवीन घ्यायला जाऊ. नाही नको, ऑलरेडी खूप उशीर झालाय. आपण कामाला सुरुवात करूया. आर यू शुअर? हो हो. या. हा परी बाळा, बोल. हॅलो आई, तू निघाली का घरी यायला? नाही बाळा, मी तुला सांगितलं होतं ना, आज मी ऑफिस नंतर परांजपे वकिलांकडे जाणार आहे. ते एक्स्ट्रा काम करण्यासाठी मी तिथे आले. आई त्यांच्याकडे कशाला जाते? मला नाही आवडत ते परांजपे काका. थँक्यू बेटा. मला सुद्धा तू खूप आवडतेस. एक मिनिट हा, आईला देतो. हा बाळा, बोल. हॅलो आई, मंडू काका मी इन्व्हेन्शन करतोय. इन्व्हेन्शन? काय? ते हरवले होते ना, म्हणून मंडू काका असा बँड तयार करताय जो मी हातावर असा बँड घालेल. जर मी कुठे लांब गेले ना तर तिथे सायरन वाजेल. वू वू वू. छान बाळा, तू बंडू काकांकडेच राहा. हा,
मला यायला थोडा उशीर होईल. आणि इकडे. हॅलो नेहा, अगं तू काही काळजी करू नकोस, मी तिला जेवू घालीन. तुझं काम संपलं ना की तू ये. पण काकू, परी काय म्हणत होती? बंडू काका काही इन्व्हेन्शन करताय? कसलं डोंगलाचं इन्व्हेन्शन? परी हरवल्याचं खूळ अजून डोक्यातनं गेलं नाहीये. म्हणजे कसला तो अलार्म वगैरे वाजेल असं काहीतरी करतो असं म्हणतायत. ते जाऊ दे, तू तुझं काम संपलं ना की मग ये. हो काकू, ठेवते. नेहाजी, पहिला गिअर महत्वाचा. म्हणजे? मी गाडी शिकत असताना शिकलो. गाडीचा पहिला गिअर आहे ना, हा खूप महत्वाचा असतो. पहिल्या गिअरमध्ये गाडी बंद न पडता जर स्मूथली चालवता आली तर मग पुढचा प्रवास सुसाटच होणार. तुमचा आज माझ्याबरोबर कामाचा पहिला दिवस आणि गोष्टी हळूहळू सुरळीत व्हायला लागल्या. अशाच प्रकारे सगळं जुळून येणार. अरे सोड ना यार यश, आता संपलाय दिवस, जाऊन आपण घरी. मला कंटाळा आलाय रे. झालं, गेली ती त्या 50 पे बरोबर न सांगता. सगळं झालं, चिडचिड केली, संपला ना विषय. विनाकारण का चिडली? माझी चूक झाली असते आणि ती चिडली असते ना, मी समजू शकलो असतो. विनाकारण का चिडली माझ्यावर? अरे सोड ना पण आता विषय. चिडली विनाकारण. हे बघा, एखाद्या माणसावरती आपण विनाकारण कधी चिडतो? जेव्हा ती व्यक्ती आपली हक्काची असते, आपला तिच्यावरती हक्क असतो, तेव्हा आपण चिडतो. तसं झालं असेल आता. जसं की म्हणजे नाही का, आता जसं की नाही का, म्हणजे जसं आपली एखादी डील जेव्हा फिसकटते किंवा आपला लॉस होतो, तेव्हा तुझी चूक नसतानाही मी तुझ्यावर चिडतो. करेक्ट. बरं झालं तूच तुझ्या तोंडाने बोललास. चिडतोस की नाही माझ्यावरती हक्काचं समजून, माझी चूक नसताना चिडतोस ना? मग तसंच झालं असेल ना. आपण एक मिनिट, जेव्हा तू माझ्यावरती माझी चूक नसताना चिडतो, तेव्हा मी काय करतो? तू मला एखाद्या महागड्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन जातो किंवा वी फ्लाय समवेअर. आणि आपण काय केलं? तू हक्काचा आहे समजून ती तुझ्यावरती चिडली आणि तू काय केलं? उलटा चिडलास. इथे येऊन धुसफूस करतोयस. अरे कमाल झाली. समजून घ्यायला हवं होतंस तू तिला. चुकलास तू यश, चुकलायस. बरोबर आहे. अरे बरोबर नाही, चुकलायस तू. अरे तुझं बरोबर आहे असं म्हणतोय मी. हा असं बघायला नको होतं यार. मग हक्काचा माणूस आहे. मग तुला एक सांगू समीर, आहेस ना तिच्या प्रेमात? तू वाटतोस तितका बावळट नाहीस. घरी जाऊया, उशीर झालाय. चल. हक्काचा माणूस आहेस यार तू.